बागलाण तालुक्यातील नामपूर या गावाजवळ असणारे फोपीर हे छोटेसे गाव. या छोट्याशा गावात असणारे एक महादेव मंदिर हे आपले मन मोहून घेते. तर मित्रांनो, आज आपण या महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. फोपीर हे अगदी छोटेसे गाव आणि त्या गावाजवळ असणारी एक छोटीशी टेकडी आणि त्या टेकडीवर असणारे हे महादेव मंदिर हे आपलं मन मोहून घेते. पावसाळ्यात जर आपण या गावात आलो तर या गावातील नजारा जसा आपण कोकणातच आलो असा भास होतो. छोटीशी टेकडी, आजूबाजूला असणारे ते सुंदर असे झाडी आणि त्या झाडांमध्ये असणारे हे महादेवाचे मंदिर, आजूबाजूचे डोंगर हे आपल्याला भास कोकणाचाच देतो. तर मित्रांनो, बघा किती सुंदर असं वातावरण, मध्येच पडणारा थेंब थेंब पाणी आणि आजूबाजूचे सुंदर असं वातावरण आपले मन मोहून घेते. या गावातील हे महादेवाचे मंदिर गावकऱ्यांनी कशा पद्धतीने बांधले असेल त्यांनाच ठाऊक, पण खूप सुंदर असं हे मंदिर त्यांनी बांधले आहे. महादेवाचे मंदिर हे उंच टेकडीवर आणि त्यात असणारे पायरी मार्ग आणि मंदिराची रूपरेखा आणि कलर काम आणि आजूबाजूचे असणारे झाडी यात आपले मन मोहून घेते. मंदिरात शिरल्यावर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते आणि त्यानंतर आपल्याला आपले गणपती बाप्पा यांचे दर्शन होते आणि नंतर आपल्याला आपले महादेवांचे दर्शन होते. मंदिरात असलेले माहिती फलक आणि मंदिरात केलेले जे रंगरंगोटी यातच आपले मन मोहून घेते. गाभाऱ्यात असणारे ही पिंड आपलेही मन मोहून घेते. खूप सुंदर असं मंदिर आणि या मंदिरात असणारे महादेवाची पिंड खूप सुंदर. दुसरे आपण या कोकणातच आलो असा भास होण्याच होतं. असे खूप ठिकाण आपल्या बागलाण तालुक्यात लपलेले आणि जळलेले आहेत, पण ते आपल्याला अजूनही ठाऊक नाही. असे कोणाच्या गावात असलेले असे ठिकाण नक्कीच कळवा. आणि या मंदिराजवळ असणारे हे सोन्याचे झाड, दसऱ्याला आपण या सोन्याला देतो, सोन्याला खूप महत्त्व देतो. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या. तोपर्यंत नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओला. जय शिवराय, जय महादेव, हर हर महादेव.